नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या या रिव्हिजन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सो आपण रिव्हिजन जी आहे ती कंबाइंड गट ब पूर्व परीक्षा 5 जानेवारी 2025 ला होणार आहे, त्या संदर्भात आपण ही रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे आणि 17 ऑक्टोबर पासून ठीक आहे 17 ऑक्टोबर पासून आपली ही सिरीज सुरू झालेली आहे। 31 डिसेंबर पर्यंत आपण ही सिरीज म्हणजे एकूण 75 दिवसांची आपली ही सिरीज असणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण जीएसच्या सर्व टॉपिक्सचा म्हणजे कंबाइंड प्री ओरिएंटेड रिव्हिजन करणार आहोत। ठीक आहे, आणि जो शेड्यूल आपण सुरुवातीला आपण शेड्यूल डिस्कस केला त्या डिस्कस प्रमाणे आज फ्रायडे असल्यामुळे आज आपण हिस्ट्रीचं रिव्हिजन करतोय। ठीक आहे, सो या आधी आपण सकाळचा एक सेशन अपलोड केलेला आहे, त्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे जी म्हणजे सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी। ठीक आहे, सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी यांचे आज रिव्हिजन करतोय आणि यामध्ये आपण मॉर्निंग सेशन मध्ये ब्राह्मो समाज, त्यानंतर प्रार्थना समाज आणि त्याच्याच अंडर एक परमहंस समाज या संदर्भात डिटेल रिव्हिजन केलेली आहे। ठीक आहे, सो आता आपण नेक्स्ट म्हणजे पुढचा जो टॉपिक आहे म्हणजे पुढची जी सामाजिक चळवळ आहे तिचा आपण आढावा घेणार आहोत। ठीक आहे, सो पुढची सामाजिक चळवळ आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे सत्यशोधक समाज। ठीक आहे, सत्यशोधक समाज आपल्याला अभ्यासायचा आहे आणि याच्या संदर्भात आपल्याला महत्त्वाचे पॉइंट्स काय करायचे आपण इथे रिवाइज करायचे आहेत। ठीक, तर सत्यशोधक समाज, तर सर्वप्रथम लक्षात घ्या की सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। कारण सत्यशोधक समाज ही कोणाशी निगडित आहे तर महात्मा फुले यांच्याशी निगडित आहे आणि महात्मा फुले आपल्या आयोगाच्या म्हणजे आयोगाला म्हणजे हॉट टॉपिक्स पैकी एक आहे। ठीक आहे, समाज सुधारकांमध्ये। सो लक्षात घ्या की सत्यशोधक समाज याची स्थापना जी आहे 24 सप्टेंबर 1873 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती। ठीक आहे, बघा तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली 24 सप्टेंबर 1873 ला ही यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात घ्या। ठीक आहे, आयोगाने ऑलरेडी याच्यावर प्रश्न विचारलेला आहे। तर सर्वप्रथम या सत्यशोधक समाजाचे पहिले बघा सत्यशोधक समाजाची स्थापना झाली 24 सप्टेंबर 1873 ला। मग या सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष बघा सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष आणि पहिले कोषाध्यक्ष सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष आणि पहिले कोषाध्यक्ष हे महात्मा फुले होते। महात्मा फुले सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष आणि पहिले कोषाध्यक्ष होते, हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा। ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्यायचं की म्हणजे फुले यांच्या मृत्यूनंतर बघा फुले यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच बघा 1911 साली या सत्यशोधक समाजाचे जे ठराव प्रसिद्ध झाले बघा सत्यशोधक समाजाचे ठराव प्रसिद्ध झाले। ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या की इथे स्टेटमेंट काय येऊ शकतं की फुले यांनी सत्यशोधक समाजाचे ठराव प्रसिद्ध केले तर नाही, तर फुले यांच्या मृत्यूनंतर 1911 मध्ये सत्यशोधक समाजाचे ठराव प्रसिद्ध केले होते। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जी तत्वे होती ती आपण ओरली फक्त लक्षात ठेवायची आहेत। ठीक आहे, कारण तो जर बघायला गेलो तर राज्यसेवेमध्ये त्यावर प्रश्न आला होता। तर बघा यातलं जे पहिलं तत्व होतं सत्यशोधक समाजाच्या ठराव मधलं पहिलं तत्व होतं की सर्व मानव एकाच देवाचे लेकरे आहेत व देव त्यांचा आईबाप आहे, हे तत्व होतं। सेकंड होतं आई बापाला भेटण्यास जशी मध्यस्थाची गरज नसते त्याचप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नसते आणि ह्या स्टेटमेंटवर आयोगाने प्रश्न विचारला होता। ठीक आहे, तर बघा ही जी तत्वे होती ही तत्वे कबूल असल्यास या समाजाचा कोणीही सभासद होऊ शकत होता। ठीक आहे, तर लक्षात घ्या की हा जो सत्यशोधक समाजाचे जे सदस्यत्व आहे सत्यशोधक समाजाचे सदस्यत्व सर्व जातींसाठी खुले होते, सर्व जातींच्या लोकांसाठी खुले होते, हे लक्षात ठेवायचं। सत्यशोधक समाजाचे सदस्यत्व सर्व जातीतील लोकांसाठी खुले होते, लक्षात ठेवायचं। आणि सदस्यत्व घेताना बघा सदस्यत्व घेताना खंडेराव देवतापुढे बेलपत्र उचलावे लागत होते। ठीक आहे, बेलपत्र उचलावे
लागत होते आणि शपथ घ्यायला लागायची. ठीक आहे, बरोबर. तर खंडेराव या देवता पुढे काय करायची, बेलपत्र उचलायला लागायचं आणि शपथ घ्यावी लागायची. ठीक आहे, असे समजतात बघा. तर या संदर्भात हा पॉईंट लक्षात ठेवायचा. सदस्यत्व जे आहे सर्व जातीच्या लोकांसाठी खुले होते आणि खंडेराव देवतापुढे बेलपत्र उचलावे लागायचे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लक्षात घ्या की बघा, ब्राह्मण समाजाशी निगडीत जे समाज सुधारक होते त्यांचे ते म्हणजे राजाराम मोहन रॉय. ठीक आहे, तर रॉय यांच्या मते वेद, बघा रॉय यांच्या मध्ये वेद ईश्वर प्रणित होते. ठीक आहे, म्हणजे रॉय काय म्हणायचे तर वेद हे ईश्वराने रचलेले. परंतु महात्मा फुले काय म्हणायचे तर वेद जे आहेत, बघा वेद जे मानव निर्मित आहेत, मानव निर्मित आहेत. ठीक आहे, वेद जे आहेत मानव निर्मित आहेत. म्हणजेच फुले म्हणायचे, बघा फुल्या म्हणजे वेगळ्या शब्दात जर बघायचं तर फुलेंच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. ठीक आहे, हा शब्द लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न आले. अपौरुषेय नाहीत, वेद हे अपौरुषेय नाहीत. ठीक आहे, आणि रॉय यांच्यामध्ये वेद हे ईश्वर प्रणित म्हणजे अपौरुषेय आहेत. बरोबर, म्हणजेच काय तर ईश्वराने निर्मित केले आहेत. सो हा फरक बघा, रॉय यांच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं, तर वेद हे ईश्वर प्रणित, पण फुले म्हणायचे की वेद हे मानव निर्मित होते. हे ठीक आहे. सो हा दोघांचा जो वेदांसंदर्भातचा जो व्ह्यू होता तो आपण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर बघा त्याच्यानंतर लक्षात घ्या की फुलेंनी जी सत्यशोधक समाज आहे, बरोबर 1873 काय केलं, स्थापना केली. त्यानंतर बघा 1874 या वर्षी बघा कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून, बघा कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून, ठीक आहे, यांनी फुले यांना विनंती केली आणि मग विनंतीवरून फुले यांनी सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे काढली. ठीक आहे, मुंबई शाखा काढली. सो कधी काढली, 1874 बघा मुंबई येथे शाखेची स्थापना केली. बरोबर. तर मग या शाखेच्या स्थापनेमध्ये म्हणजे स्थापनेमध्ये कोण कोण सभासद सहभागी होते तर त्यांची नावं लक्षात घ्या. तर रामय्या व्यंकय्या अय्यावारू, यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बघा रामय्या व्यंकय्या अय्यावारू, ठीक आहे, हे सभासद होते. त्यानंतर दुसरे होते बघा जाया यल्लप्पा लिंगू. तिसरे सभासद होते बघा नरसिंगराव साहेबू वडाक. चौथे होते बघा व्यंकू बाळोजी काळेवार. बरोबर. तर लक्षात घ्या की 1874 ज्यावेळी कृष्णराव भालेकरांनी फुले यांना विनंती केली की सत्यशोधक समाजाची एक शाखा मुंबईला असावी, म्हणून फुले यांनी सत्यशोधक समाजाची शाखा कुठे काढली, कुठे तर मुंबई या ठिकाणी सुरू केली होती. या शाखेच्या स्थापनेमध्ये सहभागी कोण कोण होते तर रामय्या व्यंकय्या अय्यावारू, जया यल्लप्पा लिंगू, नरसिंगराव साहेबू वडक, ठीक आहे, आणि व्यंकू बाळोजी काळेवार. ठीक आहे, हे सदस्य याच्या स्थापनेमध्ये होते. ठीक. तर बघा या पुण्यात म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना सर्वप्रथम कुठे झाली, पुण्यामध्ये झाली. बरोबर. तर पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाहेर, बघा पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाहेर ज्या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या शाखा स्थापन झाल्या, बघा शाखा ज्या सत्यशोधक समाजाच्या इतर ठिकाणी स्थापन झाल्या, ठीक आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आठवड्याला सभा व्हायच्या. आठवड्याला काय व्हायच्या, सभा व्हायच्या. ठीक आहे, आणि पुण्यातील जी सभा व्हायची, पुण्यातील जी सभा व्हायची ती कुठे व्हायची तर बघा सोमवार पेठ आणि डॉक्टर गावडे यांच्या घरी सत्यशोधक समाजाची सभा व्हायची. ठीक आहे, पुण्यातील सभा कुठे व्हायची तर सोमवार पेठेतील डॉक्टर गावडे यांच्या घरी सत्यशोधक समाजाची काय व्हायची तर सभा व्हायची.
त्यानंतर पुढचा पॉईंट लक्षात घ्या की हा जो सत्यशोधक समाज होता, ठीक आहे, सत्यशोधक समाज, तर या समाजाचे जे प्रचारक होते, ठीक आहे, समाजाचे प्रचारक यांचा जर पोशाख आपल्याला विचारला, पोशाख, तर पोशाख कसा असायचा, तर बघा एक याच्यामध्ये घोंगडी असायची, घोंगडी, त्याच्यानंतर बघा पागोटे, घोंगडी, पागोटे व धोतर, पागोटे व धोतर आणि हातात डफ, ठीक आहे, प्लस हातामध्ये काय असायचं, तर डफ असायचा, ठीक आहे. तो विशेषतः हा जो डफ आहे तो चांगला लक्षात ठेवा, कारण बघा रिसेंटली आयोगाने जे बघा जे लघुजी साळवे आहेत, वस्ताद लहुजी साळवे, बरोबर, सो ते कोणता हत्यार वापरत असायचे अशावर प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं गुदगुदा, ठीक आहे. गुदगुदा हे नावाचं हत्यार लहुजी साळवे वापरायचे असा प्रश्न विचारला होता. मग कदाचित हा पण प्रश्न येऊ शकतो की सत्यशोधक समाजाचे जे प्रचारक आहेत त्यांच्या हातामध्ये कोणतं वाद्य असायचं, ठीक आहे ना, कोणतं वाद्य असायचं, तर डफ हे वाद्य असायचं. हा पॉईंट इथे आपण लक्षात ठेवला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर बघा सत्यशोधक समाजाने, बघा सत्यशोधक समाजाने पुरोहिताशिवाय, सत्यशोधक समाजाने बघा पुरोहिताशिवाय, म्हणजे त्यावेळी ब्राह्मण काय करायचा, लग्न लावायचं ना, तर पुरोहिताशिवाय बघा लग्ने लावण्यासाठी मंगलाष्टके रचली होती. बघा पुरोहिताशिवाय लग्ने लावण्यासाठी मंगलाष्टके रचली होती, बरोबर. कोणी रचली, तर सत्यशोधक समाजाने. म्हणजे सत्यशोधक समाजाला पुरोहितांकडून लग्न मान्य नव्हतं, बरोबर. मग सत्यशोधक समाजाने लग्नाची वेगळी. मग लक्षात घ्या की या सत्यशोधक समाजाकडून पहिला विवाह, सत्यशोधक समाजाकडून पहिला जो विवाह आहे तो 25 डिसेंबर 1873 रोजी झाला, ठीक आहे. पहिला विवाह सत्यशोधक समाजाकडून सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह कधी संपन्न झाला, तर 25 डिसेंबर 1873 ला संपन्न झाला होता, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, तर 7 मे 1874 या पद्धतीने दुसरा विवाह करण्यात आला. सत्यशोधक पद्धतीने दुसरा विवाह जो आहे 7 मे 1874 ला करण्यात आला होता. आणि हा जो दुसरा विवाह होता तो कोणाचा झाला होता, तर ज्ञानोबा सासणे, आणि ह्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. ज्ञानोबा सासणे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. सत्यशोधक म्हणजे 7 मे 1874 ला सत्यशोधक पद्धतीने दुसरा विवाह जो झाला तो म्हणजे ज्ञानोबा सासणे यांचा झाला होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला या सत्यशोधक समाजासंदर्भात दुसरा जो पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे बघा की एक व्यक्ती आहेत राघवेंद्रराव रामचंद्र. बघा राघवेंद्रराव रामचंद्र, ठीक आहे. राघवेंद्रराव रामचंद्र जे आहेत हे कोण होते, त्यांच्या संदर्भात लक्षात ठेवा. तर जे मुंबई उच्च न्यायालय आहे, मुंबई त्यावेळेचं उच्च न्यायालय होतं, ठीक आहे, मुंबई हायकोर्ट, बरोबर. या मुंबई हायकोर्ट मधले ते भाषांतरकार होते, ठीक आहे. मुंबई हायकोर्ट मधले ते भाषांतरकार होते आणि ह्यांनी सत्यशोधक समाजाचा जो विवाह पद्धत होती त्याच्यावर एक सल्ला दिला होता. सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीसाठी एक सल्ला दिला होता, तो म्हणजे बघा, तर काय सांगितलं होतं, सत्यशोधक समाजाकडून लावली जाणारी लग्ने कायदेशीर असावीत. असा जो सल्ला आहे तो राघवेंद्र रामचंद्र यांनी सत्यशोधक समाजाला दिला होता, बरोबर. मग ही व्यक्ती लक्षात ठेवायची, राघवेंद्र रामचंद्र यांनी सत्यशोधक समाजाला जो सल्ला दिला तो म्हणजे काय, सत्यशोधक समाजाकडून लावली जाणारी लग्ने कायदेशीर असावीत, ठीक आहे. तर हे राघवेंद्र रामचंद्र मुंबई हायकोर्ट मधील काय होते, भाषांतरकार होते, ठीक आहे. या संदर्भात एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर बघा सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ, ठीक आहे. सत्यशोधक समाजाचा दुसरा
वार्षिक समारंभ संदर्भात आपण पॉइंट बघूया. बघा, तर सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ जो आहे 1875 साली झाला. कधी झाला? तर सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ 1875 मध्ये संपन्न झाला होता. बरोबर. मग यावेळी अध्यक्ष कोण होते? यावेळी अध्यक्ष कोण होते? तर त्यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर, बघा त्यांचं नाव आहे डॉक्टर विश्राम घोले. डॉक्टर विश्राम घोले. बरोबर. लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक समारंभाचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर विश्राम घोले हे त्याचे अध्यक्ष होते. आणि कोषाध्यक्ष जर आपल्याला विचारलं, त्यावेळी समजा कोषाध्यक्ष विचारलं, सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक समारंभाचे कोषाध्यक्ष जर विचारलं तर रामशेठ उरवणे. बघा, रामशेठ उरवणे हे काय होते? तर सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक समारंभाचे अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष आपण बघितले. सुरुवातीला आपण बघितलं होतं सत्यशोधक समाजाची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष महात्मा फुले होते. परंतु दुसऱ्या वार्षिक सभासदाचे वार्षिक समारंभाचे सदस्य कोण? आपले अध्यक्ष होते डॉक्टर विश्राम घोले आणि कोषाध्यक्ष होते रामशेठ उरवणे. बरोबर. या सत्यशोधक समाजाने ठीक आहे, याच वर्षी म्हणजे 1875 ला एक ज्यू व्यक्तीला याच्या कार्य म्हणजे बघा, सत्यशोधक समाजाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य करून घेतले एका ज्यू व्यक्तीला. ठीक आहे. या सत्यशोधक समाजाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते, त्यांचं नाव बघा, तर इलेया सालोमान. इलेया सालोमान. ठीक आहे. हा जो आहे हा एक ज्यू व्यक्ती होता. ज्यू व्यक्ती होता. तर या ज्यू व्यक्तीला सत्यशोधक समाजाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व बनवण्यात आले होते. ठीक आहे. सो एवढे पॉइंट दुसऱ्या वार्षिक समारंभा संदर्भात लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की वर्ष जे आहे 1875. वर्ष 1875. तर या 1875 साली बघा, इंग्लंड राजपुत्र जो आहे त्याने पुण्याला भेट दिली होती. इंग्लंडच्या राजपुत्राने पुणे भेट दिली. ठीक आहे. पुण्याला त्याने भेट दिली. त्यावेळी सत्यशोधक समाजाचे सदस्य, ठीक आहे, त्यावेळी सत्यशोधक समाजाचे सदस्य एका सभेत, बघा, सत्यशोधक समाजाच्या सभेमध्ये पुण्याला जेव्हा भेट दिली त्यावेळी सत्यशोधक समाजाच्या सभेमध्ये धोंडीराम नामदेव कुंभार, बघा, धोंडीराम नामदेव कुंभार आणि कृष्णराव भालेकर. हे कृष्णराव भालेकर तेच आहेत ज्यांनी महात्मा फुले यांना काय केलं होतं? तर सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू करण्यासाठी विनंती केली होती. बरोबर. तर या दोघांनी काय केलं होतं? तर त्या राजपुत्राच्या समर्थनार्थ गीते गायली होती. बघा, राजपुत्राच्या सन्मानार्थ गीत गायन केले. ठीक आहे. गीते गायली. ओके. सो हा पॉइंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की या सत्यशोधक समाजाने फुले यांचे दोन ग्रंथ, बघा, फुले यांचे दोन ग्रंथ, एक म्हणजे गुलामगिरी, फुले यांचा गुलामगिरी, आणि दुसरं म्हणजे ब्राह्मणांचे कसब. ह्या ज्या दोन ग्रंथ आहेत, बरोबर, या ग्रंथांच्या प्रती, या दोन ग्रंथ जे आहेत यांच्या प्रती हिंदी संस्थानिक, बघा, हिंदी संस्थानिक व समाजातील प्रतिष्ठित लोक, ठीक आहे, हिंदी संस्थानिक व जे प्रतिष्ठित लोक होते, ठीक आहे, यांना विनामूल्य पाठवल्या. काय केलं होतं? तर विनामूल्य. मग आपल्याला विचारलं जाईल की ते कोणते ग्रंथ होते? तर गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब हे दोन ग्रंथांच्या प्रती ज्या आहेत त्या विनामूल्य पाठवल्या होत्या, हे लक्षात ठेवायचं.
त्यानंतर ओरली एक पॉईंट लक्षात ठेवा की सत्यशोधक समाजाने पुण्यातील कनिष्ठ वर्गातील मुले रस्त्यावर गारुड्यांचे खेळ बघत व तमाशे बघत भटकू नयेत म्हणून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी शिपायांची नेमणूक केली होती आणि ते शिपायांचे काम काय असायचं तर त्यांना शाळेत नेऊन बसवणं हे काम त्यांच्याकडे असायचं. त्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचा पॉईंट बघूया की या सत्यशोधक समाजाकडून बघा सत्यशोधक समाजाकडून कोणती वृत्तपत्रे चालवली जायची. सत्यशोधक समाजाकडून चालवली जाणारी वृत्तपत्र. ठीक आहे, सत्यशोधक समाजाची जी वृत्तपत्रे चालवली जायची. ठीक आहे, तर ती कोणती कोणती होती ते लक्षात घ्या. बडोदा वत्सल पहिलं होतं. बडोदा वत्सल हे सत्यशोधक समाजाकडून काय केलं तर वृत्तपत्र चालवलं जायचं. त्यानंतर दुसरा आहे राघव भूषण. राघव भूषण. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे अंबालहरी. ठीक आहे, ही 3 वृत्तपत्र बघा सत्यशोधक समाजाकडून बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबालहरी ही 3 वृत्तपत्र चालवली गेली होती. एवढे पॉईंट आपण लक्षात ठेवायचे. ठीक, सो अशा पद्धतीने सत्यशोधक समाजासंदर्भात जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. ठीक आहे, तसं तर भरपूर डेटा आहे परंतु हे जेवढे महत्त्वाचे पॉईंट्स हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ह्या सत्यशोधक समाजाशी जे काही व्यक्ती निगडीत होते किंवा संबंधित होते त्यांच्या संदर्भात आपल्याला पॉईंट्स बघायचे आहेत. ठीक आहे, तर बघा हेडिंग आपण टाकू शकतो सत्यशोधक समाजाचे सदस्य. बरोबर, तर त्यांच्या संदर्भात आपण काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे. तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या कृष्णराव भालेकर. कृष्णराव पांडुरंग भालेकर. ठीक आहे, यांच्या संदर्भात आपण काही पॉईंट्स लक्षात ठेवूया. तर मग हे कृष्णराव पांडुरंग भालेकर बरोबर यांचा जो गाव आहे बघा यांचं भांबुर्डेचे होते ते म्हणजे आत्ताचं जो शिवाजीनगर आहे पुण्यातील शिवाजीनगर हे पहिलं भांबुर्डे म्हणून ओळखलं जायचं. ठीक आहे, भांबुर्डे. तर हे भांबुर्ड्याचे होते हे लक्षात ठेवायचं. भांबुर्डे हे कृष्णराव भालेकरांचं जन्मस्थळ आहे म्हणजे आताचे ते शिवाजीनगर. आताचे काय शिवाजीनगर हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर या कृष्णराव भालेकरांनी बघा कृष्णराव पांडुरंग भालेकरांनी 1871 साली भांबुर्डे या ठिकाणी हितोपदेश भजन समाज स्थापन केला. बघा भांबुर्डे या ठिकाणी त्यांनी हितोपदेश भजन समाज ही संस्था स्थापन केली. बघा हितोपदेश भजन समाज स्थापना केली कोणी तर कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी 1871 मध्ये केली. ठीक आहे, भांबुर्डे येथे. त्यानंतर बघा यांनी कॉन्ट्रॅक्टर म्हणजे सुरुवातीला ते नोकरीवर होते नंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं. ठीक आहे, तर हा सुद्धा लक्षात ठेवायचं त्यांनी काय तर कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते काम करत असायचे हे लक्षात घ्या. त्यानंतर 1874 ला आपण बघितलं 1874 ला भालेकरांच्या विनंतीवरून 1874 ला बघा भालेकरांच्या विनंतीवरून आपण सांगू शकतो की जो सत्यशोधक समाज आहे सत्यशोधक समाज याची मुंबई शाखा स्थापन करण्यात आली. ठीक आहे, मुंबई शाखा स्थापन करण्यात आली. बरोबर, तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा तर जेव्हा दयानंद सरस्वती पुण्यामध्ये आले होते त्यांची मिरवणूक बघा दयानंद सरस्वती यांची मिरवणूक आली होती पुण्यामध्ये त्यांची मिरवणूक आली होती. बरोबर, तर त्या मिरवणुकीला संरक्षण देण्याचं काम सुद्धा म्हणजे फुलेंसोबत भालेकरांनी संरक्षण देण्याचं काम केलं होतं. त्या मिरवणुकीला संरक्षण देण्याचं काम सुद्धा भालेकरांनी केलं होतं हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर भालेकरांसंदर्भात सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की त्यांनी 1877 ला बघा 1877 मध्ये एक वृत्तपत्र सुरू केलं. ठीक आहे, त्याचं म्हणजेच दीनबंधू वृत्तपत्र सुरू केलं. हे कोणाचं आहे तर कृष्णराव भालेकर आणि ह्यालाच सत्यशोधक चळवळीचे पहिले वृत्तपत्र म्हणतात. ठीक आहे, हे दीनबंधू जे आहे
सत्यशोधक चळवळीचे पहिले पत्र, ठीक आहे, कोणते होते तर दीनबंधू. सुरू कोणी केले तर भालेकर, कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हा महत्वाचा पॉइंट आहे, आपल्याला या संदर्भात माहिती असलीच पाहिजे. मग याच्यानंतर बघा सुरू केले कुठे तर सुरुवातीला त्या भालेकरांनी सुरू केलं, त्याच्यानंतर ते बंद पडलं. त्यानंतर 1880 ला हेच दीनबंधू जे आहे, दीनबंधू हे मुंबईवरून, ठीक आहे बघा मुंबई येथे सुरू झाले, ठीक आहे, मुंबई येथे सुरू झाले. मग मुंबईमध्ये ते कोणी सुरू केले ते तर नारायण मेघजी लोखंडे. बघा मुंबईमध्ये नारायण मेघाजी लोखंडे. बघा नारायण मेघजी लोखंडे यांनी हे दीनबंधू नंतर कुठून सुरू केलं तर मुंबईमधून सुरू केलं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर दीनबंधू वृत्तपत्राचा प्रवास आहे 1877 पासून 1880 नंतर त्याचा जो प्रवास आहे तो आपण चांगला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. त्यानंतर हे जे कृष्णाजी भालेकर आहेत यांनी पुणे या ठिकाणी 1884 ला सुशिक्षण गृहाची स्थापना केली. सुशिक्षण गृह त्याची स्थापना केली कोणी तर कृष्णराव भालेकर. त्यानंतर 1884 ला त्यांनी दीनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केली. बघा 1884 ला त्यांनी दीनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केली होती, हे लक्षात ठेवायचं. ठीक, त्यानंतर बघा 1888 ला भालेकरांनी दीनबंधू फ्री स्कूल स्थापन केले. दीनबंधू फ्री स्कूल स्थापन केले होते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कधी तर 1888 ला त्याने दीनबंधू फ्री स्कूल स्थापन केलं होतं. तर ह्या दीनबंधू फ्री स्कूलला बडोद्याचे जे महाराज होते त्यांनी सुद्धा मदत केली होती. ठीक आहे, त्यानंतर बघा ह्या भालेकरांनी जी सत्यशोधक चळवळ आहे, बघा सत्यशोधक चळवळ जी आहे अकोला व अमरावती या भागात रुजवली. ठीक आहे, या भागात ती रुजवली होती, लक्षात घ्या. बघा जे कृष्णराव भालेकर आहेत त्यांनी सत्यशोधक चळवळ जी आहे अकोला आणि अमरावती यांच्यामध्ये. बघा जे सत्यशोधक समाज आहेत त्यांच्याशी निगडीत महात्मा फुले नंतर, ठीक आहे, महात्मा फुले नंतर महत्वाचे व्यक्ती म्हणजे कोण तर कृष्णराव भालेकर. म्हणून आपण त्यांच्या संदर्भात एवढे पॉइंट बघतोय. ठीक आहे, महात्मा फुले नंतर जर महत्वाचे व्यक्ती कोण असतील सत्यशोधक समाजामध्ये तर ते कृष्णराव भालेकर होते, बरोबर. मग त्यांच्या संदर्भात आपण हे पॉइंट्स बघतोय. ठीक आहे, मग त्यांनी बघा अकोला येथे हे जे अकोला या ठिकाणी त्यांनी जानोजी बोर्डिंग चालवली. कोणती बोर्डिंग तर जानोजी बोर्डिंग कोणी चालवली होती तर कृष्णराव भालेकर यांनी सुरू केली होती. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, त्यानंतर या भालेकरांचे ग्रंथ संपदा आपण बघूया. त्यांनी सुरू केलेले जे ग्रंथ आहेत, ठीक आहे, तो ग्रंथ कोणते कोणते तर लक्षात घ्या. त्यांची कादंबरी बघा बळीबा पाटील, कादंबरी जी आहे बळीबा पाटील ही कादंबरी कोणाची आहे तर कृष्णराव भालेकरांची आहे. बळीबा पाटील कृष्णराव भालेकरांची. त्यानंतर त्यांनी 1877चा दुष्काळ ही एक कादंबरी लिहिली. ठीक आहे, बघा बळीबा पाटील आणि 1877चा दुष्काळ या त्यांच्या 2 कादंबऱ्या होत्या. ठीक आहे, काय होत्या कादंबऱ्या होत्या, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर या कृष्णराव भालेकर संदर्भात पुढचा पॉइंट लक्षात ठेवायचा की त्यांनी गंजिफा, बघा एक खेळ आहे, गंजिफा खेळाची पद्धत विकसित केली. गंजिफा खेळाची पद्धत विकसित केली आणि यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. गंजिफा खेळाची पद्धत
त्यांनी प्रसिद्ध केली होती आणि या गंजिफा खेळाची माहिती देणारे एक पुस्तक त्यांनी छापले. ठीक आहे, पुस्तक छापले. गंजिफा काय तर खेळ आहे हे लक्षात घ्या. गंजिफा काय खेळ आहे आणि याची माहिती देणारे पुस्तक त्यांनी छापले. त्याचं नाव होतं पंचखेळ. या गंजिफा खेळाची माहिती देणारे पुस्तक त्यांनी छापले. त्या पुस्तकाचं नाव होतं पंचखेळ. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर इतकी माहिती आपल्याला जे कृष्णराव भालेकर आहेत त्यांच्या संदर्भात माहिती असायला पाहिजे. त्यानंतर दुसरे व्यक्ती आपण बघूया. आय होप की तुम्ही हे नोट डाऊन केलं. ठीक आहे, दुसरे व्यक्ती आपण बघूया डॉक्टर विश्राम घोले. ठीक आहे, डॉक्टर विश्राम घोले. तर यांच्या संदर्भात आपण लक्षात ठेवू शकतो की डॉक्टर विश्राम घोले जे आहेत हे सत्यशोधक समाजाचे, आपण बघितले ऑलरेडी हा पॉइंट, समाजाच्या दुसऱ्या समारंभाचे अध्यक्ष होते. दुसऱ्या समारंभाचे अध्यक्ष होते. हा पॉइंट डॉक्टर विश्राम घोले यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचा. ठीक आहे, त्यानंतर सत्यशोधक समाजाशी निगडीत पुढील व्यक्ती ते म्हणजे पोलसानी राजन्ना लिंगू. बघा पुढील व्यक्ती लक्षात घ्या. पोलसानी राजन्ना लिंगू. ठीक आहे, पोलसन्नी राजन्ना लिंगू असं नाव आहे. तर ह्या व्यक्तीने बघा पोलसन्नी राजन्ना लिंगू या व्यक्तीने सत्यशोधक समाजाच्या कार्यात सहभाग दिला. ठीक आहे, बघा म्हणजे मोठे सहाय्य केले. या सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी मोठे सहाय्य केले होते. बरोबर. तर लक्षात घ्या पोलसानी राजन्ना लिंगू तर मुंबईमध्ये या समाजातील माळी लोकांना, म्हणजे मुंबईमध्ये या समाजातील जे माळी लोक होते, माळी लोक त्यांना काय म्हणायचे तर कामठी म्हणायचे. ठीक आहे, काय म्हणायचे कामाठी. ठीक आहे, कामाठी म्हणायचे. हा पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पुढचे व्यक्ती आहेत सत्यशोधक समाजाशी निगडीत ते म्हणजे रामय्या व्यंकय्या अय्यावारू. बघा रामय्या व्यंकय्या अय्यावारू. बरोबर. तर रामय्या व्यंकय्या अय्यावारू या संदर्भात बघायचं तर हे जे होते काय होते तर हे सुद्धा प्रसिद्ध कंत्राटदार होते. हे काय होते कंत्राटदार होते आणि ह्यांनी समाजाला म्हणजे सत्यशोधक समाजाला छापखाना भेट दिला. काय दिला? छापखाना भेट दिला. कोणी तर रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी सत्यशोधक समाजाला काय दिले तर छापखाना भेट दिला होता. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण बघा जे सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या समारंभाचे कोषाध्यक्ष होते. बघा सत्यशोधक समाजाचे दुसऱ्या सेकंड जो समारंभ झाला त्याचे कोषाध्यक्ष कोण होते तर रामशेठ बापूशेठ उरवणे. हे आपण ऑलरेडी बघितलं होतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचं लक्षात घ्या. तर पुढचे व्यक्ती आहेत व्यंकू बालोजी काळेवार. व्यंकू बालोजी काळेवार आणि प्लस जया कार्डी लिंगू. ठीक आहे, जया कार्डी लिंगू. तर यांनी सुद्धा बघा यांनी सत्यशोधक समाजाकरता छापखाना जो आहे 1200 रुपयात विकत घेऊन देणगी दिली होती. बरोबर. सत्यशोधक समाजाला छापखाना जो आहे 1200 रुपयात विकत घेऊन देणगी दिली होती. ठीक आहे, त्यानंतर इतर जर आपण बघितले सत्यशोधक समाजाशी निगडीत व्यक्ती त्यांची नावं आपल्याला फक्त लक्षात ठेवायची आहेत. ते म्हणजे बघा तर नरसू सायबू. ठीक आहे, त्यानंतर पुढचे आहेत बघा डॉक्टर संतोजी लाड. डॉक्टर संतोजी लाड. त्यानंतर तिसरे व्यक्ती जर आपण बघायला गेलो तर अण्णासाहेब नवले.
तर बघा मित्रांनो, आपण हे जे सदस्य का बघतोय, तर खालीलपैकी कोणते व्यक्ती सत्यशोधक समाजाशी निगडीत होते असा जर प्रश्न आला तर आयोग त्याच्यामध्ये भल्या मोठ्या सदस्यांची यादी देतो आणि मग आपल्याला ते निवडायला सांगतो. म्हणून आपल्याला हे सदस्य माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर दया कार्डू लिंगू हे आपण बघितलं. तुकाराम तात्या पडवळ आणि ह्याच्यातले सदस्य जे आहेत ते विचारलेले आहेत. तुकाराम तात्या पडवळ. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की सदाशिवराव गोवंडे हे फुले यांचे मित्र होते. सदाशिवराव गोवंडे आणि सखाराम परांजपे. त्यानंतर लक्षात घ्या पुढचे व्यक्ती आहेत तर रामचंद्र मनसाराम धावरे नाईक. बघा, रामचंद्र मनसाराम धावरे नाईक. ठीक आहे. तर इत्यादी सदस्य जे आहेत ते काय होते, सत्यशोधक समाजाशी निगडीत होते, हे लक्षात ठेवायचं. आणि सत्यशोधक समाजासंदर्भात इतकी माहिती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. या पॉईंटचं आपण वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे. कारण आयोगाने म्हणजे कॉमनली म्हणजे अतिशय साधा प्रश्न आयोगाने विचारलेला तो म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली. ठीक आहे. त्यानंतर आधीच्या लेक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे सामाजिक चळवळी आहेत यांच्या स्थापनेनुसार यांचा क्रम लावायला विचारला जातो किंवा एका बाजूला सामाजिक चळवळी आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं स्थापना वर्ष असं जोड्या लावायला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणून आपल्याला प्रत्येक चळवळीचे काय करायचे, स्थापना वर्ष लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला सत्यशोधक समाजामधील सर्व पॉईंट्सचा चांगल्या प्रकारे रिव्हिजन झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पुढचा जो समाज बघूया त्याचं नाव आहे आर्य समाज. बघा पुढचं काय आहे, आर्य समाज. तर या आर्य समाजाची स्थापना कधी झाली तर 10 एप्रिल 1875 ला आर्य समाजाची स्थापना झाली. संस्थापक कोण होते, आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. सर्वात प्रायमरी लेवलला आपल्याला एखाद्या समाजासंदर्भात किंवा एखाद्या संस्थेसंदर्भात त्या संस्थेची स्थापना कधी झाली आणि त्या स्थापना कोणी केली हे 2 पॉइंट माहित असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. सो आर्य समाजाची स्थापना झाली 10 एप्रिल 1875 ला आणि त्याचे संस्थापक होते स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. सो स्वामी दयानंद सरस्वती यांचा जो जन्म आहे तो मोरवी संस्थानामध्ये, बघा मोरवी नावाचं संस्थान होतं. ठीक आहे. मोरवी संस्थान आणि इथील तर टंकारा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. हे पॉइंट्स आपण लक्षात ठेवायचे. हे जे स्वामी दयानंद सरस्वती होते तर बघा स्वामी दयानंद सरस्वती हे ख्रिश्चन आणि इस्लाम या दोघांचे कडवे टीकाकार होते. ठीक आहे. म्हणजेच कडवे विरोधक होते. ठीक आहे. स्वामी दयानंद सरस्वती ख्रिश्चन धर्माचे आणि इस्लाम धर्माचे कडवे टीकाकार होते. हा पॉइंट पण आपण लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यांनी मुंबई येथे, बघा या स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे जवळपास 50 व्याख्यानं दिली. ठीक आहे. काय दिली, 50 व्याख्यानं दिली आणि या व्याख्यानांचं संपादन कोणी केलं तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या व्याख्यानांचे संपादन केले होते. ठीक आहे. तर लक्षात घ्या की स्वामी दयानंद सरस्वती जे आहेत यांच्यावर सुद्धा वेदांचा प्रभाव होता. ठीक आहे. वेदांचा काय होता, प्रभाव होता. आणि स्वामी दयानंद सरस्वती वेदांना काय मानायचे तर अपौरुषेय मानायचे. म्हणजे ते सुद्धा राजाराम मोहन रॉय यांच्याप्रमाणेच वेद हे ईश्वर प्रणीत आहेत असं मानायचे आणि फुले काय म्हणायचे तर वेद हे ईश्वर प्रणीत नाहीत. ठीक आहे. मग यांच्यावरून स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांच्यामध्ये सुद्धा मतभेद होते. परंतु तरीही ज्यावेळी स्वामी दयानंद सरस्वती पुण्यामध्ये आले त्यावेळी त्यांच्या मिरवणुकीला पाठिंबा देण्याचं फुले यांनी मान्य केलं होतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर हा जो आर्य समाज आहे, आर्य समाजाची स्थापना कधी झाली 10 एप्रिल 1875 ला. तर आर्य समाज
ठीक आहे. आर्य समाजाची स्थापना झाली 10 एप्रिल 1875 तर कुठे झाली? मुंबई या ठिकाणी झाली. ठीक आहे. कुठे झाली? मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झाली. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर ही कधी झाली? 1875 सो 1877 या आर्य समाजाची शाखा जी आहे ती लाहोरला स्थापन झाली. कुठे झाली? तर लाहोर या ठिकाणी स्थापन झाली होती, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, ही जे मुंबईची शाखा होती, ठीक आहे, आर्य समाजाची मुंबईची शाखा होती, हिचे अध्यक्ष, ठीक आहे, हिचे अध्यक्ष काही काळ कोण होते? लोकहितवादी जे आहेत ते या आर्य समाजाचे काही काळ अध्यक्ष होते. ठीक आहे. सो इतकी ही प्रारंभिक माहिती आपण आर्य समाजासंदर्भात बघितलेली आहे. त्यानंतर बघा, आर्य समाजाच्या कार्यासंदर्भात जर आपण विचार करायचा झाला, त्यांनी कोणती महत्वाची कार्य, तर सर्वात महत्वाचं त्यांचं कार्य आहे शुद्धीकरण मोहीम. ठीक आहे. म्हणजे ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मात येण्यासाठी त्यांनी शुद्धीकरण मोहीम राबवली होती. ठीक आहे. ही त्यांनी म्हणजे धर्माची शक्ती सॉरी जे धर्मांतर करून जे गेले होते त्यांना काय करायचं होतं, तर पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्यासाठी काय केलं? त्यांनी शुद्धीकरण मोहीम चालू केली होती. ठीक. सो आणि या त्यांच्या कार्याला, ठीक आहे, प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ठीक आहे. त्यांनी त्यानंतर सामाजिक सुधारणांचं कार्य केलं होतं. पुढचं महत्वाचं कार्य म्हणजे शैक्षणिक कार्य. पहिलं म्हणजे शुद्धीकरण मोहीम, त्यानंतर शैक्षणिक कार्य संदर्भात आपण त्यांचा डिस्कस करूया. ठीक आहे. शैक्षणिक कार्य, तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की, तर बघा, राष्ट्रीय शिक्षणाबाबत स्वामी दयानंद सरस्वती जे आहेत आद्य प्रवर्तक मानले जातात. सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, तर राष्ट्रीय शिक्षणाबाबत बघा, राष्ट्रीय शिक्षणाबाबत ते आद्य प्रवर्तक मानले जायचे. ठीक आहे. आणि आद्य प्रवर्तक मानले जायचे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, या आर्य समाजाने, ठीक आहे, बघा, आर्य समाजाने 1896 ला बघा कन्या विद्यालय स्थापन केले. मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केले. कधी? 1896 ला कन्या महाविद्यालय स्थापन केले होते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आर्य समाजाचे सदस्य त्यांचं नाव आहे लाला हंसराज. ठीक आहे. आर्य समाजाचे सदस्य लाला हंसराज यांनी एक कॉलेज काढलं. त्या कॉलेजचं नाव प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज. ठीक आहे. कोणी काढलं? तर लाला हंसराज यांनी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली. ठीक आहे. आणि तेच या कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. ठीक आहे. पहिले प्राचार्य कोण होते? तर लाला हंसराजच होते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर या आर्य समाजाचे दुसरे स्वामी श्रद्धानंद, बघा, आर्य समाजाचे सदस्य स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल शिक्षण संस्था सुरू केली होती. कुठे? तर कांगडी म्हणजे आजचं हरिद्वार या ठिकाणी त्यांनी गुरुकुल शिक्षण संस्था स्थापन केली होती. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर लक्षात घ्या की हे जे आर्य समाज आहे, ठीक आहे, आर्य समाजाचे जे काही सदस्य आर्य समाजाकडून स्वातंत्र्य चळवळीत किंवा स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेणारे, ठीक आहे, आर्य समाजाचे जे सदस्य स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे सदस्य, ठीक आहे, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे सदस्य आपण जर बघितले तर त्याच्यामध्ये बघा कोण कोण होते, तर लाला लजपत राय. ठीक आहे. लाला लाजपत राय हे सुद्धा आर्य समाजाचे होते. त्यानंतर स्वामी श्रद्धानंद,
स्वामी श्रद्धानंद, त्यानंतर पंडित गुरुनाथ हे सुद्धा आर्य समाजाचे होते. लाला हंसराज, बरोबर, यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण या सेशन मध्ये 2 सामाजिक चळवळींचा आपण अभ्यास केला. पहिले म्हणजे सत्यशोधक समाज आणि दुसरं म्हणजे तर आर्य समाज. ठीक आहे. तर या दोघांच्याही काही पॉइंट्सवर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारू शकतात राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा आणि येणाऱ्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा. सो हे पॉइंट आपण एवढे जे पॉइंट डिस्कस केले ते वारंवार रिवाइज करायचे आहेत. आय होप की तुम्ही हे सगळे पॉइंट्स नोट डाऊन केले. ठीक. सो याच्यानंतर पुढच्या ज्या काही आहेत संस्था त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण इथे थांबतोय. आय होप की तुम्हाला या लेक्चरचा कंटेंट आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. त्याचप्रकारे आपण जे सिरीज सुरू केले त्याचे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे बघा आणि त्याचे नोट्स तयार करून वारंवार रिवाइज करा. किंवा तुम्हाला पुन्हा जर व्हिडिओ बघायचे असतील तर फास्ट फॉरवर्ड मध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून रिवाइज करू शकता. आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्या व्हिडिओ फ्री आहेत, तुम्ही कितीही वेळा त्या बघू शकता. ठीक आहे. सो जास्तीत जास्त आपली ही सिरीज तमाम महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा, त्यांनाही याचा फायदा होऊ द्या. आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून प्रत्येक लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तुम्हाला लगेच मिळतील. सो या ठिकाणी आपण थांबतोय. तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा. जे पण तुमचे सजेशन असतील, जे टॉपिक्स तुम्हाला महत्त्वाचे वाटतात की त्यावर सुद्धा लेक्चर मी बनवावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर ते टॉपिक्स तुम्ही मला सजेस्ट करू शकता. आपण त्यावरही सेपरेट लेक्चर कंडक्ट करू. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.